नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो उरण टू गणपतीपुळे. टोटल कोस्टर राईड असणार आहे. तिथं जाण्यासाठी आपल्याला 4 फेरीबोट चेंज करायला लागतील. तर सध्या आपण चालू पहिली जंगल जेटीला. तर चला बघूया. आणि सध्या चालू केलं वशिनीचा ब्रिज लागला पहिलाच मस्तपैकी. आता हा आपण वडखलच्या रोडला आणि डंब सॅटर्डे मला दंब अशी ट्रॅफिक लागलं. पण आपली बाईक आहे म्हणून फटाफट साईडची निघता. ही बघा लाईन बघ असली लागलं बेकार मोठी. अलिबागला सॅटर्डे बोलल्यावर फुल ट्रॅफिक असतं. आता कार्ले खिंडीन पोचलो. आता कार्ले खिंड जस्ट स्टार्ट होत आहे आणि ट्रॅफिकमधनं तर बाहेर आलो ना आपण. तर कार्ले खिंडीत बघूया ट्रॅफिक भेटतंय का नाही. समोर तर खुला दिसते पूर्ण रोड आणि गाडी राईड करायला तर मजा येत आहे. स्कोडा वोल्क्सवॅगन. अरे चाल पटकन, काय टाइमपास करत, चाल पटकन. गाड्या तर क्रश तर पटापट गाड्या फटाफट चालूच आहेत समोरला. बघा क्राऊड बेकार आहे. ट्रॅफिक येताना गाड्या कंटिन्यू चालू आहेत समोरची. सॅटर्डे आहे त्याच्यामुळं मला वाटतंय थांब ट्रॅफिक. आणि कार्ले खिंडीत पण गाडी चालवायला मजा येत आहे. वाकडा तिकडा रस्ता. आता ब्रिज लागल. ब्रिजच्या थोडा पुढे जाऊन राईट मारला का काशीद बीचला जाऊ आपण 15 मिनिटात. ब्रिजच्या साईडला कंपनी आहे बंद पडलेली. आणि लेफ्ट मारला तर जाऊ तुम्ही बिर्ला मंदिरला. बिर्ला मंदिर पण बघासारखं आहे मस्तपैकी. तर आपण चाललो गणपतीपुळे तर तिकडेच जाऊया. राईट मारून 15-20 मिनिटात येईल काशीद बीच. काशीद बीचला पण एक नंबर मजा असतं. सध्या रस्त्याचं काम चालू आहे. गाडी तर चालू आहे त्याच्यामुळं ट्रॅफिक आहे. रस्त्याचं एक साईडची काम चालू आहे त्याच्यामुळं ट्रॅफिक दिसत आहे. मुरुड जंजिराच्या थोडा पुढं आलं आणि खोकरी गंमत लागलाय. मस्त जुनी वास्तू आहे बघासारखं आहे. बंद आहे, आतमध्ये एंट्री नाही वाटतंय पण दिसायला बाहेरनं मस्त वाटतंय. आता इथून थोडा पुढं गेलो का पहिली जंगल जेटी लागल आपल्याला. अर्ध्या तासावर असेल, 20 मिनटं किंवा अर्धा तास. चला पुढं मग. फायनली आपण पोचलो आगरदांडा जेटीला. आपण पेन, अलिबाग, काशीद बीच, मुरुड, जंजिरा करून आपण इथं 107 किलोमीटर पोचलो. पहिली जंगल जेटी ही बघा, पहिली जंगल जेटी. आपण फायनली पोचलो आगरदांडा जेटीला. आणि लास्ट आगरदांडा. आणि आता ही जेटी जाईल दिघी बोटला. इथं येण्यासाठी बाईक आणि 2 लोकांचे 85 रुपीज घेतले. आपण दिघी पोर्टला आपली गाडी उतरवून आता पुढचा प्रवास दुसऱ्या जंगल जेटीकडे चाललेलो आहे. सध्या आपण चाललो वानकोट जेटीला, दुसरी जंगल जेटी. रस्ता पण मस्तपैकी असा गावागावातनं समुद्राच्या साईडनं मस्तपैकी रस्ता आहे असा वळणाचा. एक नंबर मजा येते राईड करायला. राईड करत 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 रस्ता पण एवढा भारी आहे. दोन्ही साईडला झाडं बिडं. नमस्कार. आणि ही बघा ही आपली दुसरी जंगल जेट्टी आहे. सध्या आपल्याला घाईत बोट भेटलेली आहे. आपल्याला दुसरी जंगल जेट्टी भेटलेली आहे. पहिली जंगल जेट्टी होती आपल्याला आगरदांडा टू दिघी. दुसरी जंगल जेट्टी आपल्याला ही भेटलेली आहे, दुसरी जंगल जेट्टी.
बाणकोट आणि आता पुढे जाऊया तिसरे जंगल जेट्टीकडं. तर या. सध्या आपण आहोत बागमांडला. पहिली आपली जंगल जेट्टी होती आगरदांडा टू दिघी, दुसरी जंगल जेट्टी बाणकोट टू बागमांडला, आता तिसरी जंगल जेट्टी आपली दाभोळ. तर जाऊया पुढं या. गाडीचा फ्यूल बऱ्यापैकी संपायला चालता आणि पेट्रोल पंप भेटलाय इथं. जर याचं असेल ना तर 30-50 किलोमीटर लांब पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल फुल करूनच या. पण बेकार मजा आली यो. आता आपण चालू तिसऱ्या जेट्टीकडं. मजा तर येते राईड करायला. गावागावातनं असा मस्तपैकी रस्ता आहे. गाडीने ॲव्हरेज लोनला आहे गाडीचा पुरा, म्हणून पेट्रोल संपला असेल. काय नाही, पेट्रोल पंप भेटला, आता फुल केला. आता चला मजा करत जाऊ तिसऱ्या जेट्टीकडं. तिसरी जेट्टी बघूया भेटते का नाही आपल्याला लवकर. असा जंगलातला रस्ता मस्तपैकी आहे. झाडं बिडं एवढी बघायला मजा येते ना, भारी फिलिंग येते. मस्त गाडी चालवलं पण गाड्या बिड्या एवढ्या नाही, ट्रॅफिक नाही, काय नाही, धूल पण नाही एवढी उडत. गाडी चालवायला लय मजा येते. दाभोळच्या जेट्टीवर आलो पण गर्दी मरणाची आहे. एवढी गर्दी आहे ना, विकेंडचे मुलं बेकार. तर दोन्ही साईडशी जाम लागला. आता चालन पुढं. तिसऱ्या जेटीला आलो दाभोळला, पण बेकार अशी गर्दी आहे ना, बेकार. तिसऱ्या जेटीवर एवढी गर्दी आहे ना, विकेंड असल्यामुळे एवढी गर्दी ना बेकार. तरी आपल्याला तिकीट भेटलं आहे बघा, 85 रुपयाचं तिकीट आहे. चला तर पुढे जाऊया. दाभोळवरनं कुठं सोडते काय माहिती, बघूया. फेरी बोट आलं आहे, बरं झालं पटकन आलं आहे. खूप आधीची गेली त्याच्यात खूप गर्दी होती आणि खूप पाठी बेकार अशी लाईन आहे बाईकची, कारची, विकेंडच्या मुलं. तरी आता इथून दाभोळवरनं कुठं जाते बघूया. तिथून आपल्याला चौथी फेरीबोट चेंज करायची होती, म्हणजे जयगडला. तर जाऊया पुढे. तर आपल्याला जायचं इथं. तिसरी फेरीबोट घेतली, तिथून आपण दाभोळवरनं ती दाभोळ धोप्यावर जेटीवर आपल्याला सोडले. आता आपण चौथी फेरीबोट घेणार आहोत, ती म्हणजे तवसालची जेटी जयगडला. तर चला या. साईडला बीच आहे, म्हणजे समुद्र आहे, पण त्या झाडांमुळे दिसत नाही पाणी. पण मस्त रस्ता आहे बीचच्या साईडनं असं मस्त की समुद्राच्या साईडनं. वातावरण पण भारी आहे, क्लायमेट एक नंबर आहे आणि गाडी चालवून पण मजा येते. गावागावात असं रस्ता आहे, जुनी घरं बिरं बघत मस्तपैकी मजा येते. आपण आलो तवसालच्या जेटीवर, चौथी फेरीबोट आपली. आणि याच्यानंतर आपण थेट जाऊ गणपतीपुळे. तर दाखवतो पाठी लाईन बघता खूप आहे. विकेंडच्या मुलं लाईन नंबर आहे, पण मजा पण आहे एवढीच आहे ना, खलास.
आपली शेवटची फेरीबोट होती. आता आपला फेरीबोटचा प्रवास संपला. आता इथून 27 किलोमीटर आहे गणपतीपुळे. तर चला थेट जाऊया आणि मजा करूया. समोर समुद्र बघा, खल्लास एक नंबर वाटतंय. समुद्राच्या बाजूनी राईड करत 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 मस्त फिलिंग घेत एक नंबर. इथून काहीतरी 14 किलोमीटर आहे गणपतीपुळे. चला थेट जाऊ गणपतीपुळे. फायनली गाईज आपण गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत. नवी मुंबई उरण टू गणपतीपुळे आपला 380 किलोमीटर झालेला आहे. 4 फेरीबोट चेंज करून आज आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि खूप एन्जॉय, मजा आली, खूप एन्जॉय आली. राईड करायला एक नंबर वाटला.